महापालिकेच्या निवडणुका होऊन नवीन लोकप्रतिनिधींची सर्वसाधारण सभा स्थापित होईपर्यंत सोलापूर शहर प्रारूप विकास आराखड्याची कार्यवाही अथवा अंमलबजावणी करू नये अशी मागणी माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप शहर विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे। त्यावर सुमारे 2000च्या वर हरकती आल्या आहेत। महापालिका प्रशासकांनी अधिकाऱ्यांसमवेत शहर व हद्दवाढ भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून विकास आराखडा तयार केलेला नाही। प्रारूप विकास आराखड्यामध्ये अनेक चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहेत। 20 वर्षांपूर्वी टाकलेले आरक्षण जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत असा आरोप यावेळी बेरिया यांनी केला। जो काही शहराचा प्रारूप विकास आराखडा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत। अनेक अनावश्यक अशा पद्धतीचे आरक्षण टाकण्यात आलेली आहेत। अनेक आरक्षणं गेल्या 20 वर्षापूर्वी जी टाकलेली होती तीच पुन्हा आरक्षणं टाकलेली आहेत। 20 वर्षामध्ये जो शहराचा विकास झाला किंवा 20 वर्षामध्ये जी काही कामं त्या ठिकाणी झालेली आहेत, समजा त्या ठिकाणी रस्ते झाले असतील, त्या ठिकाणी दवाखाना झाला असेल, त्या ठिकाणी स्मशानभूमी असेल किंवा त्या ठिकाणी ज्या आरक्षित कारणासाठी ते कामं झाली असतील, तर त्याचा कुठलाही अभ्यास न करता केवळ त्या मक्तेदारांनी सबमिट केलेला कॉपी पेस्ट केलेला जो काही आराखडा आहे तोच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। माझं म्हणणं आहे की अभ्यासच केलेला नाही, शहराच्या आर्थिक परिस्थितीचा, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विकास न करता गेल्या वेळेला 905 आरक्षणं टाकली, यावेळेला 923 आरक्षणं टाकली आणि याचा खर्च 20,000 कोटीच्या जवळपास आहे आणि महापालिकेचं अंदाजपत्रक 720 कोटीचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं कर्ज आणि तुमचं अनुदान मिळून ते 1100-1150 कोटीचं आहे। म्हणजे 1000 कोटीची उत्पन्न असलेली महापालिका 20,000 कोटीचं जर या ठिकाणी जर नियोजन करत असेल तर ते कुठेही साम्य होत नाही, त्याच्यामध्ये काही संयुक्तपणा नाही आहे।